आनंद की जीवघेणा अतिरेक, डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज, याला उत्सव म्हणायचं का? नमस्कार. मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. आपल्याकडं सण, उत्सव किंवा मिरवणूक म्हटली की ढोल ताशांचा गजर, लेझिमचा खेळ किंवा पारंपरिक गाणी आठवण्याऐवजी आता डोळ्यासमोर काय येतं? तर एकावर एक रचलेले महाकाय स्पीकर्स, डोळे दिपवून टाकणारा लेझर लाईट्सचा झगमगाट आणि छातीत धडधड निर्माण करणारा कानठळ्या बसविणारा आवाज. सध्या आपण अशा वळणावर येऊन ठेपलो आहोत जिथं उत्सव साजरा करणं म्हणजे ध्वनी प्रदूषण करणं असंच जणू समीकरण बनलंय. कोणताही सण उत्सव आला की पहिली चर्चा होते ती डीजेची. ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार त्यावर बंदी आहे, तरीही एका बाजूनं डीजेला परवानगी देण्याची मागणी होते तर दुसरीकडून विरोध. आपल्या अहिल्यानगरमध्येही प्रत्येक उत्सवाच्या वेळी हेच चित्र दिसतं. मूळ सण उत्सव काय आहे, त्याचं पावित्र्य काय आहे, परंपरा काय आहे, त्यातून काय सामाजिक संदेश द्यायचा आहे, याची चर्चा होण्याआधी डीजेचीच चर्चा होते. सार्वजनिक उत्सवाची सुरुवात आणि समारोपही डीजेच्या चर्चेनेच होतो. केवळ सार्वजनिक उत्सवच नव्हे तर लग्न समारंभात, राजकीय मिरवणुकांमधून तसंच वाढदिवस पार्ट्यांमधून मध्यरात्री सुद्धा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. डीजे म्हणजे नक्की काय? याची सुरुवात कधीपासून झाली? उत्सवात त्याचा आग्रह धरण्याची मानसिकता का? कायदा काय सांगतो? याचे दुष्परिणाम काय आणि उपाय काय? यावर आज आपण चर्चा करणार आहोत. डीजे म्हणजे नक्की काय? तर डीजे म्हणजे डिस्क जॉकी. याची मूळ संकल्पना अशी होती की 4 लोकांनी एकत्र येऊन संगीताचा आनंद घ्यावा, डान्स करावा. भारतामध्ये 1990च्या दशकात मोठ्या शहरांमधील पब, डिस्को आणि पार्ट्यांमध्ये डीजेची संस्कृती आली. पश्चिमेकडून आलेली ही संस्कृती 2000च्या आसपास आपल्या महाराष्ट्रातील गल्लीबोळात पोहोचली. सुरुवातीला वाटले, चला बदल म्हणून ठीक आहे, पारंपरिक बँडपेक्षा थोडं वेगळं आहे. पण आज याच डीजेचं रूपांतर एका भस्मासुरात झालंय. मोठा आवाज करण्याच्या नादात त्याचं मूळ स्वरूपच आता बदलून गेलंय. सध्या तर प्रत्येक प्रसंगाला डीजे लागतो, कारण त्याचा संबंध आता आपसातील स्पर्धा आणि राजकीय स्पर्धेशीही जोडला गेलाय. आमच्या मंडळाचा डीजे तुमच्यापेक्षा जास्त बेसचा, अशी ही स्पर्धा असते. याचाच दुसरा अर्थ आमचा पक्ष किंवा आमचा नेता मोठा की तुमचा, अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. ही स्पर्धात्मक आणि सूडबुद्धीची मानसिकता असते. अरे, ही गाण्याची स्पर्धा आहे की अनुभवांची? दुसऱ्या मंडळाला, दुसऱ्या गटाला आवाजानं दाबून टाकणं ही आज आपली प्रतिष्ठा बनली आहे का? आपण या खोट्या प्रतिष्ठेच्या पाठीमागं किती लोकांचा बळी घेतोय याचा विचार कधी केलाय का? यासाठी वैज्ञानिक सत्य आणि आकडेवारी पाहिली तर यातील धोका लक्षात येईल. मानवी कान साधारणपणे 60 ते 70 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. 85 डेसिबलच्या पुढचा आवाज माणसाला बहिरे बनवणारे ठरू शकतो. आणि आपले लाडके डीजे किती आवाज करतात माहिती आहे का? तब्बल 100, 110 आणि 120 डेसिबलच्याही पुढं. आता बोला, कसा सहन होईल हा आवाज? त्यामुळंच जेव्हा हा डीजे रस्त्यावरून जातो तेव्हा आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा थरथरतात. विचार करा, जर काचांची ही अवस्था होत असेल तर तुमच्या आमच्या शरीरात असणाऱ्या नाजूक अवयवांचं काय होत असेल? कानाच्या पडद्याची काय अवस्था होत असेल? या आवाजाच्या तीव्र कंपनांमुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. त्यामुळं अनेकदा उत्सवात डीजे समोर नाचताना तरुणाचा मृत्यू झाला, अशा बातम्या अधूनमधून येत असतात. त्यांचं प्रमाण वाढतंय. आ देखे जरा किसमे कितना है दम या गाण्यावर जोशात नाचणारा 20 वर्षाचा तरुण अचानक छातीवर हात ठेवतो आणि खाली कोसळतो. हा आनंद आहे का? हा कसला दम? हा सण साजरा करण्याचा कोणता मार्ग आहे? आपण आनंदासाठी नाचतोय की मृत्यूच्या दाढेत जाण्यासाठी? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. या आवाजाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? तर त्या नवजात बालकांना, ज्यांचे कान अजून पूर्ण विकसित झालेले नाहीत. त्या गरोदर मातांना, ज्यांच्या गर्भात बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. ICUमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या रुग्णांना, ज्यांना शांततेची गरज असते. आणि आपल्या घरातील त्या ज्येष्ठ आजी आजोबांना, जे हा आवाज सहन करू शकत नाहीत आणि तक्रारही करू शकत नाहीत. मला सांगा, ज्या उत्सवामुळं आपल्या घरातील लहान मुलं आणि वृद्ध भीतीने थरथर कापतात, त्या उत्सवाला महोत्सव कसं म्हणायचं? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इथं पुन्हा आपल्या अहिल्यानगरचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडं गणेशोत्सव आणि मोहरम हे 2 प्रमुख सण उत्सव आहेत.
यातील गणेशोत्सव आनंदाचा, उत्साहाचा तर मोहरम शोक व्यक्त करणारा सण आहे. तरीही दोन्ही ठिकाणी डीजेचा अट्टहास केला जातो. याशिवाय जयंती, पुण्यतिथी आणि इतर राजकीय मिरवणुकांमध्येही डीजे लागतो. मात्र काही धार्मिक मिरवणुकांमध्ये अद्याप तरी डीजेचा शिरकाव झालेला नाही. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आता प्रश्न पडतो की कायदे नाहीत का? पोलीस काय करतात? कायदे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वाजवायचा नाही. निवासी भागात आवाजाची मर्यादा ओलांडायची नाही. पण दुर्दैवानं कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पोलीस जेव्हा कारवाई करायला जातात तेव्हा आमचे स्थानिक पुढारी, राजकीय नेते पोलिसांवर दबाव आणतात. अहो साहेब, वर्षातून एकदा तर सण येतो, करू द्या की पोरांना एन्जॉय. अरे, हा कसला एन्जॉय? कोणाच्या तरी मृत्यूच्या किंकाळीवर तुमच्या पोरांचा एन्जॉय चालणार आहे का? पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असते. हजारो लोकांच्या गर्दीत पोलीस प्रत्येक डीजे बंद करू शकत नाहीत. त्यातून गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते. कार्यकर्ते संतप्त झाले तर पोलिसांवरच बाजी उलटू शकते. त्यातून उत्सवाला गालबोट लागू शकते. म्हणून पोलीस उत्सवाच्या आधीच संबंधितांना सूचना देतात. डीजे मालकांना तंबी दिली जाते. मात्र होते काय, तर डीजे मालकांना पैसे वाढवून दिले जातात. पोलिसांनी डीजे जप्त केला तर तो परत मिळवून देण्याची किंवा भरपाईचे आश्वासन दिलं जातं. त्यामुळं उत्सवाच्या मिरवणुकीत शेवटी डीजे येतातच. पण म्हणून आपण आपली सामाजिक जबाबदारी विसरून जायची का? डीजे वाजवणाऱ्यांची आणि नाचणाऱ्यांची मानसिकता काय आहे? यात बहुतांश तरुण पिढी आहे. त्यांना वाटतं की मोठा आवाज म्हणजे थ्रिल. पण हे थ्रिल नाही, हे अज्ञान आहे. तुम्ही चालत्या गाडीतून स्वतःला झोकून देत नाहीत ना? मग या आवाजाच्या खाईत स्वतःला का झोकून देत आहे? डीजे हा मनोरंजनाचं साधन असू शकतं, पण त्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर ते मनोरंजन नसून एक सामाजिक विकृती आहे असंच म्हणावं लागेल. यावर उपाय काय? केवळ सरकार किंवा पोलीस यावर बंदी आणू शकत नाहीत. जोपर्यंत आपण म्हणजेच समाज जागा होत नाही तोपर्यंत हा भस्मासूर मरणार नाही. सरकारनं प्रत्येक ध्वनिवर्धकावर साऊंड लिमिट बसवणं गरजेचं आहे. आवाज एका मर्यादेच्या वर गेला की सिस्टीम आपोआप बंद पडली पाहिजे. जे डीजे मालक नियम मोडतील त्यांचे परवाने आणि साहित्य कायमचं जप्त केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ते परत देता कामा नये. कोणत्याही राजकीय नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं नियमबाह्य डीजे वाजवणाऱ्या मंडळींची वकिली पोलिसांकडे करू नये. तशी ती केली तरी पोलिसांनी कायद्यासोबत राहावं. तसं नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना पटवून द्यावं. सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे समाजानं स्वतःहून डीजेवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपल्या घरच्या लग्नात, वाढदिवसात आपण डीजे लावणार नाही हा निश्चय करा. ज्या मिरवणुकीत डीजे असेल तिथं आपण उभं राहणार नाही हा बाणा दाखवा. मग पहा, डीजेमुळं गर्दी जमत नाही तर कमी होते हे लक्षात आल्यावर कार्यकर्ते सुधारतील. आपल्या महाराष्ट्राला ढोल ताशांची, लेझिमची, टाळ मृदुंगाची आणि पोवाड्यांची मोठी समृद्ध परंपरा आहे. यात जो नाद आहे, जो जोश आहे तो या इलेक्ट्रॉनिक गोंगाटात कधीच येऊ शकत नाही. पारंपरिक वाद्यामुळं लोकांना ऊर्जा मिळते तर डीजेमुळं केवळ सुन्नता येते. सण हे संस्कृती जपण्यासाठी असतात, ती संपवण्यासाठी नसतात. आनंद हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी असतो, कोणाच्या घरात अंधार करण्यासाठी नसतो. चला, आज या निमित्तानं आपण सर्वजण संकल्प करूया. आम्ही आमच्या उत्सवातून या जीवघेण्या डीजेला हद्दपार करू आणि आपल्या सणांचं पावित्र्य, शांतता आणि आरोग्य पुन्हा मिळवून देऊ. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.